हाय फ्रेंड्स, तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक असा पदार्थ मेथांबा। नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील। चला तर मग सुरू करूया। इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहे, त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहे। आता आपण त्या कापून घेऊया। त्याआधी आपण ते साल काढून घेणार आहोत। तुम्ही सालासकट सुद्धा यूज करू शकता, पण या पद्धतीने ते जरा जास्त छान लागतं म्हणून आपण साल काढून घेणार आहोत। या सालांचा उपयोग तुम्ही चटणी बनवण्यासाठी सुद्धा करू शकता। आता आपण कैरी कापून घेऊया। त्यातली कोय आपण काढून घेणार आहोत आणि तुम्हाला हव्या असतील तशा तुम्ही छोट्या किंवा मोठ्या फोडी करू शकता। आता आपण कैरीचे छोटे छोटे काप करून घेऊया। आता आपण असेच कैरीचे काप बनवून घेऊया। आपले काप रेडी झाले आहे। आता आपण फोडणी करूया। यासाठी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यात आपण टाकूया मोहरी, जिरे, कढीपत्ता, 1 बेडगी मिरची ती मी कापून घेतली आहे, 1 चमचा मेथीदाणा। मेथीदाणा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। ही फोडणी जेवढी खमंग होईल तेवढा मेथांबा हा छान खमंग लागतो। आता आपण त्यामध्ये टाकूया हिंग। फोडणी छान परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट। ते लाल तिखट थोडंसं जास्तच टाका, कारण आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत, म्हणजे आपला मेथांबा छान आंबट गोड आणि थोडासा कडू लागेल। आता आपण त्यामध्ये टाकूया कैरीच्या फोडी। मेथी शिजल्यानंतर ती अजिबात कडू लागत नाही, अगदी हलकासा मेथीची टेस्ट येते। आता आपण फोडणीमध्ये कैरी छान परतून घेऊया। त्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, असं वाटतंय की ते आत्ताच खाऊन घ्यावं। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी। आपल्या फोडी ह्या 2 वाट्या होत्या, त्यासाठी आपण 1.25 वाटी पाणी टाकणार आहोत। कैरी ही खूप लवकर शिजते, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता आपली कैरी छान शिजून रेडी आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गूळ। जर कैरी खूप आंबट असेल तर थोडा गूळ जास्त घ्या, आणि जर कैरी गोड असेल तर गुळाचं प्रमाण हे कमी घ्या। इथे मी 1.25 वाटी गूळ घेतला आहे। कैरी जेवढी आंबट तेवढा मेथांबा छान लागतो, म्हणून शक्यतो कैरी ही आंबटच घ्या। आता आपण हिला छान उकळी आणूया। तुम्ही बघू शकता आपला मेथांबा रेडी झाला आहे। जी ग्रेव्ही आहे ती भाताबरोबर खूपच टेस्टी लागते। हे तुम्ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण ही भाकरीबरोबर खूपच छान लागते। नक्की घरी ट्राय करून बघा। आता आपण मेथांबा सर्व करूया। नक्की घरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।